पोहोचवायची आहे प्लीज. टीम ही सुद्धा 2 समा बॅटिंग करण्याचा निर्णय घेते. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे बॅटिंग करण्याचा हा निर्णय. पहिलाच बॉल चांगला होता, बॉडी लाईनचा ऑन साइडला टर्न केलाय. एक रन रियाकिंग करण्याचा प्रयत्न, बॅकअप अतिशय चांगलं होतं. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. अंतिम षटक असेल पॉवर प्लेचं, कारण 2 षटकांचा फक्त पॉवर प्ले असेल या मॅच मध्ये. स्लाइस केलाय, चांगला फटका आहे, बॉल जाईल तळव्यांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार, अप्रतिम फटका. अंतिम षटकामध्ये आपण बघितलं, स्लाइस केलं होतं बॉलला आणि पाठवलंय सीमारेषा बाहेर. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 26 रन. यश चौधरी कंटिन्यू बॉलिंग साठी येताना दिसतो आपल्याला. पहिलं षटक टाकलं होतं, 13 धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या धावफलकावर 26 रन्स. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन्ही गोलंदाजांनी 13 धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये. 8 षटकाचा हा सामना आहे. 5 गोलंदाजाचा वापर तुम्हाला करायचा आहे. वेळेबद्दल तुम्ही नक्कीच सहकार्य करा, कारण पहिली 2 षटकं टाकण्यासाठी तुम्ही तब्बल 13 मिनिटाचा सुद्धा वेळ घेतलेला आहे. 35 मिनिटाच्या आत तुम्हाला पहिली 7 षटकं कंप्लीट करायची आहेत. जर तुम्ही जास्त वेळ लावला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग लावण्यामध्ये भरपूर दिरंगाई लावताना दिसतात आपल्याला फिल्डिंग करणारी टीम माथाणी. हो, थोडासा इम्प्रोवायझेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न, सूर्याच्या स्टाईलमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता मयंकियाचा, मात्र हा बॉल जातो डॉट. प्ले अँड मिस. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यश चौधरी. लेफ्ट आर्मने फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. हो, थ्रो जरूर झाला होता, बॅकअप चांगला होता, मात्र या ठिकाणी आणखीन रन्स मिळतील. 3 तर पूर्ण केले, 4थ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि जवळ पळून पूर्ण झालाय हा चौकार. 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही सुद्धा फलंदाजाने, आणि या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 30 रन्स 30 विथआउट लॉस. एक जमेची बाजू अशी कुठलाही विकेट गेलेला नाहीये. आकाशची टीम जो निर्णय घेतला होता, पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ पुढे आला होता लॉंग ऑफच्या दिशेने. बेस्ट फिल्डिंग आणि बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग. आकाशी टीमचे फलंदाज अगदी तुटून पडलेले आहेत, अटॅकिंग मूड मध्ये बॅटिंग करताना दिसतात. एका बाजूने आयुष आणि दुसऱ्या बाजूने मयंक. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 34 रन. पुन्हा एकदा यश. थोडस बॉडी लाईनचा बॉल होता, अगदी हलक्या दाने खेळला जातोय. 1 रन पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 35 धावा. 35 लॉस ऑफ विदाउट लॉस. अतिशय चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. थोडस बॅड लाईट मध्ये बॅटिंग करणं कठीण होऊ शकेल. दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेस बॅटिंग साठी येईल मथाणे टीम, आणि एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप मधली जाते मथाणे टीमची, मात्र ह्या वेळेला या स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअपला चांगली बॅटिंगचं उत्तर. डाऊन द लेग, वाईटचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोर
जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 36 रन्स 36 विदाउट लॉस. आणखीन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. 2चा कॉल, रनआउटची संधी, विकेट. फलंदाज होईल बाद, विकेट जाते. मयंक इज आउट. चुकीचा कॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डिंग चांगली झाली होती, मात्र रन घेण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते ती मयंकीयाची. हा पहिला फलंदाज बाद होतोय आगाशी टीमचा. नवीन बॅटर अन्वय वर्तक जातोय बॅटिंग साठी. हा सुद्धा एक अतिशय चांगला बॅटर म्हटला जातोय. अन्वय वर्तक याला मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती अन्वयने नॉन स्ट्राइक एंडला, कारण नॉन स्ट्राइक एंडलाच रनआउट चुपीने ही विकेट गेलेली आहे. आयुष स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, बॉल येतोय कव्हर्स मध्ये. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 38 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आगाशी टीमची 38 वर 1 विकेट. जेव्हा बँडलाईट मध्ये येईल ना तेव्हा त्यांना समजेल कसा होईल. टेनिस बॉलची नाही होणार, तरी लेदर बॉलची होणार आहे. यांना पॅड बांधायला लागते. घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर बॉलर साहिल चौधरी येतोय. पहिला बॉल, चांगला फटका आहे लॉकअपच्या दिशेने. फिल्डर असा फ्लंबल करतोय. साठी प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. शॉट चौकार येतोय. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 44 रन्स. एक चांगला फटका आहे लोकांच्या दिशेने. 1 रन आणखीन पूर्ण होते आणि या 1 रन टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 45 रन्स. 3 बॉल शेष असतील या ओव्हर मध्ये सुद्धा आपण बघितलं तर आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज साहिल चौधरी याने.
पुन्हा एकदा स्टेट डाऊन दी ग्राउंड लॉंगॉनला फील्डला तैनात चांगला कॅच विकेट जाईल फलंदाज होईल बाद हा दुसरा हादरा लागतोय आगाशी टीमला फलंदाज होतोय बाद नेक्स्ट बॅट्समन ध्रुव वर्तक अरे ये होतं ना मैं आपला अद्वै एक 2 विकेट आणि 1 विकेट केलं नाही अन्वय अन्वय हे आता अन्वय वर्तक नवीन बॅटर जातोय ध्रुव वर्तक जातोय बॅटिंग साठी धावसंख्या धावफलकावर आहे ती 40 रन्स मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र लॉंगॉनच्या दिशेने चांगला कॅच आणि विकेट जाते अन्वय वर्तकची ही विकेट पहिल्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी जायचं पहिल्या मॅचचं अन्वय मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचं आपलं बाकी आहे पुन्हा एकदा बॅकफुट लेव्हन कट शॉट करण्याचा प्रयत्न बॉल थर्ड मॅचच्या दिशेने येतोय 1 रन पुन्हा एकदा पूर्ण 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 46 ओव्हरची होती समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46 रन्स चार ओव्हर अद्याप शेष आहेत या पहिल्या इनिंग मधल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या अगदी चांगली दिसते आपल्याला जवळजवळ 11 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल केलेली आहे धावसंख्या झालेली आहे 46 ऑन द बोर्ड बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय तन्मय पाटील येतोय पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 47 रन्स 47 लॉस ऑफ 2 विकेट ओहो पुलचा फटका पॉवरफुल होईल का फिल्डर होता त्या ठिकाणी डीप मिड विकेटला चांगला कॅच विकेट जाईल फलंदाज होतोय बाद आयुष वर्तकची ही विकेट जाते चांगला फलंदाज मागच्या मॅच मध्ये 45 धावा केल्या होत्या आयुषने या मॅच मध्ये सुद्धा चांगली सुरुवात केली होती पूल करण्याचा प्रयत्न मात्र पूल पॉवरफुल झाला नाहीये चांगला कॅच ध्रुव या ठिकाणी लाईव्ह मध्ये माझा आवाज जातो तुमचा मला पूर्ण बोलतील लोक चुकी माझी करतील तुमची करणार आहे आर्यन पाटील नवीन बॅटर जातोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तन्मय पाटील 1 विकेट तन्मयच्या नावावर सुद्धा एक सफलता मिळते तन्मयला आर्यन पाटील स्ट्राइक एंडवर राऊंड विकेटने टर्न केले बॉलला मिड विकेटच्या दिशेने डीप मधून फिल्डर येतोय बॉलला उचलून थ्रो करेल त्या अगोदर 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅटर 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 48 रन्स 48 लॉस ऑफ 3 विकेट फ्लाइट दिली होती यावेळेला फुल लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोडक्शन होतं फक्त 1च रन मिळेल
या सिंगलनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 49 वर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पण आता मैदानामध्ये येईल. भरपूर वेळ घेतला जातोय. बॉलिंग साठी नवीन बॉलर अमित पाटील येतोय आणि बॅटिंग साठी बघितला पण तर प्रणील आलेला आहे. मात्र स्ट्राईक एंड वर दिसतोय फलंदाज आर्यन पाटील. डाउनी लेग वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 51 रन्स. स्कोर तर अतिशय चांगला म्हटला जाईल कारण दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करणं थोडस कठीण जाऊ शकेल. फुलटॉस बॉल पुरेपूर समाचार लॉंगांच्या दिशेने या ठिकाणी हा ठोकलाय षटकार. वॉट एफर्ट सुद्धा चांगला. मात्र हा षटकार येतोय आणि या षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 57 रन्स स्कोर बोर्डवर स्कोर. आणखीन एक चांगला फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र त्या अगोदर 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 59 रन्स. अतिशय चांगल्या 59 आणखीन एक थोडासा मिस टाइम हा फटका होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. मिड विकेट मध्ये अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन पूर्ण केली जाते. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 60 रन पूर्ण झालेले आहेत. प्रणील सध्या दिसतो आपल्याला स्ट्राईक एंड वर. हो यावेळेला पुन्हा चांगला ऑनरेचा फटका. प्रणीलच्या बॅट मधून 2चा कॉल आहे. डीप मधून फिल्डर आला होता. थ्रो ओव्हर थ्रो होतोय. आणखीन रन्स मिळतील. 3 तर पूर्ण केले. 4थ्याचा सुद्धा प्रयत्न. दुसऱ्यांदा या इनिंग मध्ये आपण बघितलं 4 धावा वळून पूर्ण केलेल्या आहेत बॅटरने. 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 64 रन्स. 64 लॉस ऑफ 4 विकेट. हलक्या हाताने फक्त जनरली पुश केलं होतं आणि एक सिंगल कंप्लीट केली दोन्ही बॅटरने. या सिंगलने टीमचा स्कोर 65 वर जातोय. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर आणखीन 2 षटक बाकी असतील या पहिल्या इनिंगची. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अमित पाटील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. एश लागली होती विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये बॉल आणि अशा प्रकारे विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. हा 5वा गडी बाद होतोय आगाशी टीमचा. फलंदाज बाद. रनिंग पण घे. दैदीप वर्तक. हा टी शर्ट भेटलं का त्याला? त्या साईजचं आलं नव्हतं का? हा दिलेलं होतं साईज पण त्यांनी दिलं. आर्यन पाटीलची विकेट जाते. आर्यनच्या जागी नवीन बॅटर बॅटिंग साठी जाताना दिसतो आपल्याला. तर षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटक अद्याप विशेष असतील. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65 रन्स. जवळजवळ 11ची सरासरी राखलेली आहे या पहिल्या इनिंग मध्ये.
फटका चांगला आहे, मात्र पॉइंटला फिल्डर तैनात होता. 1 रन पूर्ण. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 66 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर आल्या बॉलर तन्मय पाटील. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चा हा फटका. 1 रन पुन्हा एकदा मिळते. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. धावसंख्या अगदी डेंजर झोन मध्ये जाताना दिसते, ती कुठेतरी कमी ठेवावी लागेल. या स्लॉग मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅकवर दिसतो आपल्याला. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आहे. चांगला टर्न मिळाला, चांगला टप्पा होता, सोडून दिला हा बॉल. अतिशय चांगला बॉल हा येतोय, डॉट बॉल. पुन्हा तन्मय पाटील पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉलला मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 68 रन. 68 रन धावफलकावर धावा 5 गडीच्या मोबदल्यात. फुलटॉस बॉल. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे का? चांगली फिल्डिंग होते. 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 रन्सनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 70 रन्स. 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नक्कीच ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या या वेळेला आपण बघितलं. चांगला बॉल. विकेट का? फलंदाज होईल बाद. एसटीची चुबेने हा फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट मिळते आणि हा 6वा फलंदाज बाद झालेला आहे आकाशी टीमचा. पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम षटक. स्ट्राइक एंडला बॅटर प्रणील आहे. स्ट्राइक एंडला पहिला बॉल. जबरदस्त फोर्सिंग शॉट. लोकांच्या दिशेने कुठलाही फिल्डर नाहीये. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमक सुरुवात केली या अंतिम ओव्हर मध्ये फलंदाज प्रणील याने. आणि या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 74 रन्स. आज बॉल अद्याप विशेष. एक चांगला फटका ऑफसाइडच्या दिशेने. पिच पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन मिळते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 75 रन्स. सध्या दिसतोय स्ट्राइक एंडवर. क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. हा 7वा हादरा लागतोय आकाशी या टीमला. फलंदाज बाद. अद्याप 3 बॉल शेष आहेत. चला काय करा.
त्या विशेष स्वप्नील पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुलचा फटका आहे. बॉल येईल स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्री बाहेर आणखीन एक येतो चौकार या ओव्हर मध्ये. या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 79 रन्स. 2 बॉल अद्याप विशेष 10 पेक्षा जास्त सरासरीने ह्या धावा आलेल्या आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. 2 बॉल अद्याप विशेष आहेत. चांगला फटका फलंदाज त्यावेळेस फक्त हलक्या हाताने ढकल होता बॉलला 1 रन पूर्ण. प्रयत्न जाणला की डीप मध्ये ऑफसाईडला सर्व फिल्डर आहेत. फक्त हलक्या हाताने खेळून 2 रन पूर्ण केल्या. सेन्सिबल क्रिकेट सुद्धा चांगलं पाहायला मिळालं ह्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 82 रन्स 81 रन. शेवटचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लोकांचा फिल्डर समोर येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. यश चौधरी यांनी चांगला कॅच घेतलाय आणि अशा प्रकारे 8 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आहे 81 रन्स.
हा 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 तुला मी फोन करतो. हा थोड्या वेळात फोन करतो. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता आणि पहिलाच बॉल आपण जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर जोरदार अपील झाली होती. पहिल्या बॉलवर एक लेग बायच्या रूपाने रन मिळते. धावा कशाही धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे या वेळेला मथाणे टीमसाठी, कारण 82चं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे या मॅच मध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आर्यन, पुन्हा चांगला ड्राईव्ह आहे कबसच्या मध्ये, फिल्डर तयार, अतिशय चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळते. तसं रूम देताना दिसत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज अतिशय चांगल्या लयबद्ध गोलंदाजी करताना दिसतोय. पहिले दोन्ही बॉल अतिशय चांगली टाकलेत गोलंदाज आर्यन पाटीलने. स्ट्राईक एंडला बॅटर दिसतो आपल्याला तन्मय पाटील यावेळेला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला आपण बघितला चुकला फलंदाज, सरळ बॉल जातो या विकेट किपर कडे. हा येतो डॉट बॉल आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर वाढत राहील बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण तुम्हाला आता चेसिंग करायची आहे. एक मोठं टार्गेट चेस करायचं असेल तर नक्कीच तुमची सुरुवात चांगली होणं फार गरजेची गोष्ट आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. स्लाइस केलाय बॉल थर्डमॅनच्या दिशेने, स्टीअर केलं होतं फिल्डर त्या ठिकाणी. 2चा कॉल, 2 रन कंप्लीट. चांगली रन इन बिटवीन द विकेट तन्मय पाटील अँड अमित पाटील या 2 फलंदाजामध्ये. 2 रन टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 4 रन. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आर्यन समोरच्या एंड कडून. या वेळेला व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन आणखीन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 5 वर. पाच धावा डबल कावर. आणखीन एक चांगला फटका आहे, पुन्हा एकदा स्लाइस केलाय, बॉलला पाठवले स्क्वेअर थर्डमॅनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वॉटर स्ट्रोक, जबरदस्त फटका फलंदाज तन्मय पाटीलच्या बॅट मधून. 4 रन. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन खेळण्यास भाग पाडलं होतं. ओव्हरचे होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 82चं टार्गेट चेस करत असताना मथाणे टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 9 रन्स. कुठल्या स्टँडचा आहे? हा MC स्टँडचा आहे. MC चांगला आहे किंवा गरवारे चांगले आहे? चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. पंच आपण सुद्धा सूचित करायचंय, वेळेबद्दल सहकार्य करा. सर्व खेळाडूंना विनंती असेल, कारण बॅड लाईन आता पूर्णपणे मैदानामध्ये आलेली आहे. 7 ओव्हर अद्याप शेष आहेत आजच्या या खेळामधले. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलाय, मयंक येतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. बघूया दुसऱ्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट होईल का. विकेट मात्र गेलेली नाही, हे एक जमेची बाजू. अमित पाटील आणि तन्मय पाटील दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर खेळपट्टीवर रुजू आहेत. सध्या आपण बघतोय अमित एक अटॅकिंग बॅटर म्हटला जातोय मथाणे या टीमचा. क्लीन बॉल, महत्वपूर्ण इम्पॉर्टंट विकेट मिळालेली आहे. ज्या विकेटची गरज होती तीच विकेट मिळते आगाशी टीमला. फलंदाज अमित पाटील इज आउट.
चला चला लगेच नवीन बॅटर लगेच पाठवा. तुम्हालाच लेट होईल बॅड लाईट मध्ये. जास्त बॅड लाईट आली तर तुम्हालाच कठीण जाईल, कारण हे टेनिस बॉल नाही आहे, लेदर बॉल आहे. टेनिस बॉल थोडा दिसतो, थोडा पिवळा असतो, हा दिसणार पण नाही तुम्हाला. आणि बॉल हा फास्ट पण येतो थोडा. साहिल चौधरी येतोय बॅटिंग साठी. 82चं एक टार्गेट, चांगलं टार्गेट ठेवलंय. मात्र गोलंदाजी मध्ये जर बघितली तर सुरुवात अतिशय चांगली केली मयंकने. पहिल्याच बॉलवर क्लिंग बॉल आउट केला. अमित पाटील सारखा एक चांगला फलंदाज आला, तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर असं वाटते की ती सामना संपलेला आहे. संपला ना. चला बॉलिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलर मयंक. आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर खाली राहिला होता. कट शॉट करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. मात्र विकेट किपर सुद्धा चुकला होता. 22 रुपयाने एक धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 10 रन्स डबल फिगर मध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय. 82चं टार्गेट आहे. आणखीन 72 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. कुठेतरी आणखीन चांगल्या धावा बनवाव्या लागतील. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे मथाणे या टीम मध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सोडून दिला हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन आणखीन मिळेल. धावसंख्या जाईल 11 वर. कदाचित आणखीन 2 ओव्हर पडल्यानंतर शेवटचे जे 3 ते 4 ओव्हर आहेत त्या थोड्याशा बॅड नाईट मध्ये जातील आणि ते बॅड लक मध्ये गेल्यानंतर थोडासा संघर्षाचा सामना करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओव्हर द विकेट. चांगला फटका इनफिल्डच्या वारून पॉइंटच्या दिशेने फटकावला. या फील्ड त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, बॉल अडवला जाईल. तोपर्यंत जवळजवळ 2 धावा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. फटका तर चांगला, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीप पॉइंटच्या दिशेने. 2 रन कंप्लीट आणि 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 13 रन्स. 13 लॉस ऑफ 1 विकेट. मयंक पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. पूल करायचं होतं, गतीमध्ये मिश्रण केलंय. विकेट किपर सुद्धा चुकलाय. फाईन लेगच्या दिशेने हा बॉल जातोय 22 रुपयाने. 4 रनसाठी चौकार. संघर्षाचा हा चौकार येतोय आणि या चौकार अतिशय महत्वपूर्ण असेल तो मठाणे या टीमला. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 17 रन्स. चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. ऑन साइडला टर्न करत होता हा बॉल. पुन्हा एकदा डाऊन डिलेग. वाईटचा इशारा. आतापर्यंत या ओव्हर मध्ये बघितलं तर 2 वाईट बॉल केलेले आहेत गोलंदाज मयंक याने. कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल, टेम्परामेंट ठेवावं लागेल गोलंदाजीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 वर आणि असं वाटते की नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पुन्हा मयंक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल. यावेळेस कमबॅक चांगला केला जातोय. अतिशय चांगलं कमबॅक मयंक याचं. अंतिम एक बॉल शेष. ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये आहे मात्र स्वीपर कव्हर ठेवलाय. चांगली फिल्डिंग. 2 रन कंप्लीट केले जातात. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावर 20 रन. प्रत्येक ओव्हर मध्ये आवश्यक रन रेट जर आपण बघितला तर 10 पेक्षा थोडासा जास्त होता
आणि 10च्या सरासरीने सध्या करंट रन रेट जर आपण पाहिला तर 10चा आहे. तर नक्कीच हा सामना एक नेट टू नेट फाईट रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित जर आपण बघितलं तर आणखीन 6 ओव्हर शेष. 6 ओव्हर मध्ये 62 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आय थिंक आर्यन पाटील कंटिन्यू बॉलिंग साठी येताना दिसतो आपल्याला. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंड कडून पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आर्यन पाटीलने. तोच आर्यन पाटील यावेळेस बॉलिंग साठी पुन्हा एकदा येतोय. 8 षटकाचा सामना ज्यामध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. जवळजवळ 3 गोलंदाज 2-2 षटक टाकू शकतील आणि 2 गोलंदाज 1-1 षटक टाकेल. तर ही जी रणनीती आहे तुम्हाला नीट आखायची आहे या मॅच मध्ये. बॅट लाईट पूर्णपणे आलेली आहे मैदानामध्ये. वसईचं एक फेमस शिवाजी अप्पा ग्राउंड. या ग्राउंडवर क्रिसमसच्या दिवसामध्ये आपण बघितलं डिसेंबर मध्ये ऑलिम्पिकचे भरपूर गेम्स होत असतात. त्यानंतर बॉडी बिल्डिंग असो, त्यानंतर मिस वसई असो, भरपूर क्रीडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल अतिशय चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा बीट होतं फलंदाज. प्ले अँड मिस डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर वाढू शकते मथाणे टीमच्या बॅटर्सवर. 35 धावा 35 बॉल शेष असतील आणि 62 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल. थोडीशी रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल राईज झाला आणि विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिले दोन्ही बॉल डॉट टाकलेले आहेत गोलंदाज आर्यन पाटील याने. पुन्हा आर्यन पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला बॅटर आहे साहिल. या वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह केलं होतं. असं वाटलं की कुठेतरी बॅटच्या टॉयला बॉल लागला की काय. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. ओव्हरथ्रो झाला होता मात्र त्याचा जास्त फायदा मिळणार नाहीये फलंदाजांना. 2 रन्स कंप्लीट. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 22 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला गेला. दिशा दाखवले. गॅप शोधलाय. चांगला शोधलाय गॅप. बॉलला सरळ पाठवलंय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर. साहिल चौधरीने चौकार ठोकलाय. ताकद कमी नजाकत जास्त या फटक्यामध्ये. चौकार येतोय आणि या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 26 रन्स. 26 लॉस ऑफ 1 विकेट. खरोखरच अगदी रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काटेकी टक्कर मॅच. एका बाजूने मथाणे टीम, दुसऱ्या बाजूने आगाशी. टाइम लावलेला आहे लक्षात घ्या. जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल फिल्डिंग करणारी टीम आगाशी टीम. चांगला फटका होता. फक्त दिशा दाखवली होती साहिल चौधरी याने. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. 3 बॉल या ओव्हर मध्ये डॉट टाकलेले आहेत गोलंदाज आर्यन पाटीलने. थोडासा नेक्स्ट स्टंपच्या बाहेर निघून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. एक वेळा सफल जरूर झाला मात्र 3 वेळा असफल झालेला आहे साहिल चौधरी. पुन्हा एकदा आर्यन पाटील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय बॉलला. पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा 2चा कॉल. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखण्याजोगी दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूने आपण बघतो साहिल, दुसऱ्या बाजूने आहे फलंदाज तन्मय पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 28 रन्स आणि टार्गेट आहे 82चं. म्हणजेच आणखीन 54 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 30 बॉल 54 रन्स. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. बघूया कोणता गोलंदाज येईल. कंटिन्यू
बॉलिंग टाकण्यासाठी मयंक येईल की आणखीन दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. मयंक दिसतोय बॉलिंग टाकण्यासाठी, त्याच्याच हातामध्ये बॉल दिसतोय. मागच्या ओव्हरमध्ये मयंकने सुद्धा चांगली बॉलिंग केली होती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ही ओव्हर मयंक बघूया कुठल्या प्रकारे कंप्लीट करतोय. स्ट्राइक एंडला बॅटर आहे तन्मय पाटील, नॉन स्ट्राइक एंड आहे लेफ्ट हँडर साहिल चौधरी. पहिला बॉल घेऊन जाईल मयंक तन्मय पाटील साठी. स्लाइस केले बॉलला, हवेत बॉल, कॅचची शक्यता मात्र नाहीये. फिल्डर थर्ड होता, अडवला जातोय. यस नो करता करता रन मिळेल का? फक्त आणि फक्त एकच रन मिळते या फटक्यावर. एक रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 29 धावा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मयंक. चला वेळेबद्दल सहकार्य करा. फिल्डिंग लावण्यासाठी भरपूर तुम्ही उशीर घेता, लक्षात घ्या. 35 मिनिटांमध्ये 7 षटकं पूर्ण केली नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. हो, हवेत खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चांगला फटका आणि हा बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. चौकार येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 33 धावा. अतिशय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय मताणे वर्सेस आकाशी या दोन टीम मध्ये. आणि अतिशय महत्वाचा सामना, कारण दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलेला आहे या लीग मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, गतीमध्ये मिश्रण, खटकाण्याचा प्रयत्न होता फलंदाज साहिल चौधरी याचा. चुकतो फलंदाज. हा डॉट बॉल हे एक मोठं मॅटर आहे आणि डॉट बॉल जेवढे जातील तेवढे प्रेशर वाढत राहील बॅटिंग करणारी चेसिंग करणारी टीमच्या वर. थोडं जर आपण बघितलं तर आता बॉल साईड होणं थोडस मुश्किल होईल. चांगला फोर्सिंग शॉट आहे लॉंग ऑफच्या दिशेने, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 34 रन. आणखीन 48 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 26 बॉल शेष. मयंक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन ड्राईव्हचा हा लेफ्ट शॉट होता, मात्र कॅच सुटला जातोय. थ्रो सुद्धा आहे. अगदी खराब क्रिकेट आगाशी टीमच्या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी विकेट जायला पाहिजे होती त्या ठिकाणी 2 धावा देऊन बसलेल्या आहेत आगाशी टीम. आणि या 2 रनने टीमचा स्कोर 36 वर जाऊन पोहोचतोय. आणखीन 46 ची आवश्यकता असेल. पुन्हा मयंक. खाली राहिला बॉल, फक्त सोडून दिला होता. ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 36. 4 ओव्हर शेष. 4 ओव्हर मध्ये आणखीन 46 रनची आवश्यकता. आवश्यक रन रेट जो आहे तो आता मात्र वाढलेला आहे. तो जर आपण बघितलं तर 11.50च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. आणि या वातावरणामध्ये हा आवश्यक रन रेट राखणं थोडंसं कदाचित कठीण जाऊ शकेल. मात्र बघूया कुठल्या प्रकारे बॅटिंग करतील मथाणे टीमचे फलंदाज. चला वेळेबद्दल सहकार्य करा. अद्वैत कवळी येतोय बॉलिंग ट्रॅकवर 5वं षटक घेऊन. येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा चांगले यायला पाहिजे मथाणे टीमसाठी. वेल जर आपण बघितलं घड्याळामध्ये वाजलेले आहेत 6:53.
6:35 ला पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा पडला होता. वेल सुद्धा चेक केली जाईल कारण 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत हे लक्षात घ्या. ओ चांगला बॉल. अद्वैत आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकतो अद्वैत. साहिल चौधरी कुठेतरी एक चौका त्याच्या बॅट मधून जरूर आले, 2 चौकार आलेत, मात्र तरी सुद्धा डॉट बॉल जास्त खेळताना दिसतोय. आतापर्यंत डॉट बॉलचा विचार केला तर त्यांनी खेळलेत तब्बल 7. हवेत केलं यावेळेला गॅप चांगला शोधलाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय 1 बॉल बाउंडच्या बाहेर. डीप बॅकवर्ड होतो पॉइंटला. 4 रनसाठी येतोय हा चौकार. महत्वपूर्ण वेळेला हा चौकार येतोय साहिल चौधरीच्या बॅट मधून आणि या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 40 रन. आणखीन 42 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि 22 बॉल शेष. अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल, अशाच प्रकारे फटके मारावे लागतील फलंदाज साहिल आणि फलंदाज तन्मय पाटील याला. भरपूर वेळा आपण बघितलं फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय आणि ज्या ठिकाणी 2 चौका ठोकलेले आहेत बॅकवर्ड ऑफ द डीप पॉइंटच्या दिशेने, त्याच ठिकाणी डीप मध्ये हे प्रोटेक्शन लावलं जातोय, एक फिल्डर लावला जातोय. यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. या बॉलला सुद्धा पाठवला एक्स्ट्रा गावच्या बाहेर. जो गॅप होता तो गॅप शोधला आणि आणखीन एक चांगला फटका साहिल चौधरीच्या बॅटमध्ये येतो. आणखीन चौकार. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 44 रन्स. 21 बॉल शेष, 38 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अगदी रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता 2 बॉल मध्ये 2 चौका ठोकले तर अद्वैतच्या गोलंदाजीवर साहिल चौधरी यांनी पुन्हा एकदा स्लॅश केलंय. फिल्डर आहे, कॅच सुटतोय. बॉल थडब्यांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला प्रयत्न केला. फिल्डर होता आपण बघितलं. थडब्यांच्या दिशेने जो गती होती गोलंदाजी, त्या गतीचा चांगला वापर केला आणि या बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. चौकारासाठी 4 लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकलेत फलंदाज साहिल चौधरीने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 48 रन्स. 48 ऑन दी बोर्ड. करत होतो यावेळेला चुक्त फलंदाज, गती वाढवली आहे. अतिशय चांगला बॉल, चांगला कमबॅक. अंतिम एक बॉल शेष या षटकातला. चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. शेवटचे 18 बॉल शेष आणि 34 ची आवश्यकता. 11.33च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय आपल्याला. रफ अँड टफ मॅच. अन्वय येतोय बॉलिंग साठी. 34 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. अंतिम 18 बॉल मध्ये 11.33च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकायला. अन्वय पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तन्मय पाटील. फटका तर चांगला आहे, मात्र गॅप आहे का नाही. सरळ फिल्डरला शोधलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 रन्स कंप्लीट केले जातात. आणखीन रन मिळतील का. प्रयत्न केला होता मात्र 2 धावांवरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 50. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे.
आणखीन एक चांगला फटका आहे, मात्र या फटक्यावर किती धावा मिळतील? फक्त एकच धाव मिळेल. चांगला थ्रो, मात्र बॅकअप अतिशय चांगलं होतं. एक धावेने धावसंख्या 51 वर जाते. आणखीन 31 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. काटेकी टक्कर मॅच पाहायला मिळते. एका बाजूने मथाने टीम जी चेसिंग करताना आपल्याला दिसते, दुसऱ्या बाजूने आगाशी टीम डिपेंड करताना दिसते. 82चं टार्गेट होतं मॅच जिंकण्यासाठी आणि नक्कीच आपण कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकणार नाहीये कोणती टीम या मॅच मध्ये जिंकेल. राऊंड विकेट. आणखीन एक चांगला फटका आहे, क्लासिकल फटका. शॉट फिनिश केल्यानंतर सेल्फी फोटो देण्यासाठी एक पोस्ट दिली होती फलंदाजाने. हा येतो चौकार. टाइमपास करू नका प्लीज. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड वर. 55 रन्स. 27 15 बॉल शेष. 27 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त रफ अँड टफ मॅच. क्रिकेट खेळ हा महान अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये काही निश्चित नाहीये. अद्यापर्यंत भविष्यवाणी आपण करू शकणार नाहीये कोणती टीम या मॅच मध्ये जिंकेल, बाजी मारेल. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर अन्वय. आणखीन एक चांगला फटका आहे. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आहे, फक्त एक सिंगल मिळते. सुरुवातीला आपण बघितलं भरपूर स्ट्रगल केलं होतं फलंदाज साहिलने, मात्र त्यानंतर साहिल अगदी लय मध्ये आला. बॅक टू बॅक 3 चौकार. मागच्या बॉलवर सुद्धा एक चांगला चौकार साहिलच्या बॅट मधून आलाय. आणि धावसंख्या जर आपण बघितली तर झालेली आहे आतापर्यंत 56. 26 अंकी आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुढे आला खेळण्यासाठी गॅप शोधलाय, मात्र डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 2चा प्रयत्न, 2 रन पूर्ण सुद्धा होतात. आणि कुठेतरी आता आम्हाला असं वाटायला लागले की आमचे स्कोरर आहेत त्यांना सुद्धा बॉल दिसणं कठीण झालेलं आहे. 13 बॉल शेष. 13 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अन्वय. ओ यावेळेला विकेट किपरनी थोडीशी घाई दाखवली. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. विकेट जाण्याची शक्यता होती, मात्र चांगलं कलेक्शन करू शकलो नव्हता विकेट किपर. आणि वाईटचा इशारा पंचांचा. कदाचित कलेक्शन करून विकेटला बॉल लावला असता तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती, मात्र हा जीवनदान मिळालेला आहे फलंदाज तन्मय पाटील याला. पुन्हा एकदा तोच दृश्य. विकेट, व्हाईट बॉल, फलंदाज मात्र बाद. व्हाईटचा इशारा पंचांचा. स्टंपिंगच्या रूपाने ही विकेट गेलेली आहे. फलंदाज तन्मय पाटील होतो बाद. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल टाकला आणि ही विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज दीपेश जातोय बॅटिंग साठी. व्हाईट बॉल वर 3 प्रकारे तुम्ही आउट होऊ शकता. एक तर स्टंपिंग, दुसरा रनआउट आणि तिसरा हिट विकेट. 13 बॉल शेष. 13 मध्ये 22 ची आवश्यकता. अगदी नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. मथाने टीम जिंकेल की आगाशी टीम जिंकेल याची भविष्यवाणी अद्याप आपण करू शकणार नाहीये, मात्र सामना हा बॅड लाईट मध्ये गेलेला आहे पूर्णपणे. बॉलिंग साठी सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलर अन्वय. या वेळेला एकदा पूर्ण डिरेक्ट विकेट. आणखीन एक विकेट. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक खादरा लागलेला आहे मथाने टीमला. डिरेक्ट केलं तो विकेट किपरने आणि ही विकेट मिळते. आता आपण समीकरण बघूया.
उर्वरित बॉल शेष किती बॉल शेष आहेत? 12 बॉल शेष. 12 मध्ये हवे आहेत 22. 11च्या सरासरीने प्रत्येक ओव्हर मध्ये 11ची सरासरी राखलेली सुद्धा आहे. चला घाई करा प्लीज. फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. चला लगेच वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. बॉलर बघूया कोणता येतोय. पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अद्वै. महत्वपूर्ण इम्पॉर्टंट ओव्हर. या ओव्हर नंतर समजेल की मॅच कोणत्या बाजूनी झुकेल. कमीत कमी 10 ते 12 रन्स आलेच पाहिजे या ओव्हर मध्ये. अद्वै पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंड वर बॅटर आहे. स्वप्नील पाटील इज ऑन स्ट्राईक. पहिला बॉल अद्वै याचा. हवेत बॉल आहे. यावेळेला पॉइंटच्या दिशेने फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अद्वै. लेफ्ट हँडर बॅटर स्वप्नील पाटील स्ट्राईक एंड वर आहे. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅड लाईट मध्ये बॉल साईड करणं थोडंसं कठीण जाईल आणि तीच परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे मथाणे टीमच्या बॅटर्सवर. 6 षटकांचा सामना असता तर कदाचित थोडंसं काहीतरी वेगळं चित्र असतं. ओ चांगला फटका आहे मात्र कॅच होईल का नाही. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. थ्रो खराब होतोय. त्याचा फायदा मिळतोय दोन्ही बॅटरला. सिंगलचा डबल मध्ये लगेच कन्वर्ट केलंय आणि या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर. 64 रन्स आता हवे आहेत. 9 बॉल आणि 18ची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मथाणे टीमला. पुन्हा एकदा अद्वै. ओ यावेळेला ओ चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. लास्ट ओव्हरला आहे ना, लास्ट ओव्हरला आहे. एक आहे सेकंड लास्ट ओव्हर आहे ना, पेनल्टी ओव्हर आहे. पेनल्टी ओव्हर आहे नाही. विकेट गेलेली आहे. नक्कीच टाइम ओव्हर झालेला आहे. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये अंपायर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे कारण वेल भरपूर लावलेला आहे. नवीन बॅटर तो सुद्धा लेफ्ट हँडर दिसतोय. बॅटिंग साठी आलाय. बॅटर नेम यश येतोय. यश चौधरी. पुढील बॉल. फटका चांगला आहे मात्र फिल्डर थोडीशी मिसफिल्डिंग. 2चा कॉल आहे. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. हो थ्रू जरूर मात्र बॅकअप चांगलं होतं. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 66 वर. 7 बॉल शेष. 16 रनची आवश्यकता. पेनल्टी मेट ओव्हर नक्कीच चांगली करताना दिसतोय अद्वै. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अद्वैने. फोर्सिंग शॉट आहे. जास्त धावा मिळणार नाही या फटक्यामध्ये. 1 धाव. 2चा कॉल आणि 2 रन्स कंप्लीट. ओव्हरची होती समाप्ती. अंतिम 1 ओव्हर शेष आणि 1 ओव्हर मध्ये 14 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी मथाणे टीमला. आणि अंपायर्स एक आणखीन अतिरिक्त फिल्डर
सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची. समोर जे काही प्रेक्षक काही खेळाडू उभा आहेत त्यांना विनंती आहे थोडे साईड लावा आपण प्लीज. शेवटचे 6 बॉल शेष आणि 6 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता. पहिले 3 बॉल अतिशय महत्वाचे असतील या वेळेला. बॉलिंग ट्रॅकवर हे डेथ ओव्हर करण्यासाठी बघूया कोणता गोलंदाज येतोय. आगाशी टीम कडून आगाशी वर्सेस मथाणे असा सामना. आगाशी टीमने प्रथम बॅटिंग केली होती, 82चं टार्गेट ठेवलं होतं मथाणे या टीम समोर. आणि आतापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आलेला आहे आणि 6 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता मथाणे टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. निहाल बॉलिंग निहार येतोय. निहार पाटील बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटक घेऊन बघूया निहार 14 रन्स डिपेंड करेल का. 4 फिल्डर फक्त बाउंड्रीवर असतील. निहार कवळी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल निहार याचा. यावेळेला ऑन साइडला खेळला जातो हा बॉल. 1 रन कंप्लीट. 2चा प्रयत्न आहे. 2 रन कंप्लीट. डीप स्कोअर लेगला बॉल. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. 3 रन आणि हा चौकार. 4 रन. पंचांचा इशारा. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. उर्वरित 5 बॉल शेष. 5 बॉल मध्ये आता 10 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी मथाणे टीमला. जबरदस्त काटेकी टक्कर मॅच. 5 बॉल शेष. खरोखरच कोणती टीम हार मानायला तयार नाहीये या मॅच मध्ये. काटेकी टक्कर मॅच आपण बघतोय. पुन्हा एकदा आणखी एक चांगला फटका आहे. बॉल येतोय मिड ऑनला. पुन्हा एकदा 2चा कॉल आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल शेष. 4 मध्ये हवे आहेत ते 8 रन्स मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे. बॉल कुठे गेलाय मात्र बाउंडच्या बाहेर गेलाय का. यस षटकार. 6 रन्स. अगदी वेळेवर हा एक मोठा फटका येतोय. फलंदाज आपण बघितलाय स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून हा षटकार येतोय. उर्वरित आता 3 बॉल शेष. 3 मध्ये फक्त आणि फक्त 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच. 14ची आवश्यकता होती मॅच जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत बघितलं पहिल्या 3 बॉल मध्ये तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. अंतिम 3 बॉल शेष. 3 मध्ये 2ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला 1 धाव पूर्ण केलेली आहे. स्कोर इज लेवल. दोन बॉल शेष. 2 मध्ये 1 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. यस थोडस विचारलं जाईल कंपल्सरी चेसिंग आहे की नाही. कारण 2 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय बॉलर. ओ थोडस दूर बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. हा सामना जिंकलेला आहे मथाणे टीमने. 82चा टार्गेट होता. जबरदस्त सामना रंगला. रफ अँड टफ मॅच. काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळाला. हा कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली
आणि अंतिम क्षणामध्ये या मॅच वर वर्चस्व गाजवलं ते मथाने टीमने पराजित केलेला आहे आगाशी टीमला. कॉंग्रॅच्युलेशन मथाने टीम. पेन में मेरे पास हाँ तन्मय तन्मय अरे माइक बाय माइक